बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान मोदींनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या चर्चेची सुरुवात केली। त्यांनी 1 तासाच्या भाषणात सांगितलं की वंदे मातरम ब्रिटिशांना सडेतोड उत्तर होतं। ही घोषणा आजही प्रेरणा देतीये। स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनाही ते आवडलं होतं। त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होतं। पंतप्रधानांनी सांगितलं की त्यांच्यासाठी या गीताची ताकद मोठी होती। मग गेल्या दशकांमध्ये यावर इतका अन्याय का झाला? वंदे मातरमसोबत विश्वासघात का झाला? ती कोणती शक्ती होती ज्याची इच्छा पूज्य बापूंच्या भावनांवरही भारी पडली? त्यांनी सांगितलं, मोहम्मद अली जिन्ना यांनी 15 ऑक्टोबर 1936 रोजी लखनौमधून वंदे मातरम विरोधात घोषणा दिली। काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना आपले सिंहासन डळमळताना दिसलं। पंतप्रधानांनी सांगितलं की नेहरू मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी त्यांचा निषेध करण्याऐवजी उलट घडलं। त्यांनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली। पंतप्रधान मोदींनी 1 तासाच्या भाषणात वंदे मातरम 121 वेळा, देश 50, भारत 35, इंग्रज 34, बंगाल 17, काँग्रेसचा 13 वेळा उल्लेख केला। त्यांनी वंदे मातरमचे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांचं नाव 10 वेळा, नेहरू 7 वेळा, महात्मा गांधी 6 वेळा, मुस्लिम लीग 5 वेळा, जिन्ना 3 वेळा, संविधान 3 वेळा, मुसलमान 2 वेळा, तुष्टीकरण 3 वेळा म्हटलं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी सोमवारी लोकसभेत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चर्चा केली जाते। यासाठी 10 तासांचा वेळ निश्चित करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी 12 वाजता या चर्चेची सुरुवात केली। मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या वतीनं लोकसभेतील उपनेते प्रतिपक्ष गौरव गोगोई यांनी सर्वप्रथम आपलं मत मांडलं। खरं तर राष्ट्रगीत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत सरकारकडून वर्षभर कार्यक्रम आयोजित केला जातोय। 2 डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती। यात ठरवण्यात आलं होतं की वंदे मातरमवर 8 डिसेंबर रोजी लोकसभेत आणि 9 डिसेंबर रोजी राज्यसभेत चर्चा होईल। अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदेंनी कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण झाडेही जगली पाहिजेत। सरकारने नवीन झाडे लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये असंही ते म्हणाले। नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या निमित्ताने तपोवनात साधू संतांसाठी साधुग्राम बांधलं जाणार आहे, पण त्यासाठी तेथील तब्बल 1800 झाडं तोडली जाणार आहेत। या झाडांची ओळखही पटवण्यात आली आहे, पण अभिनेते सयाजी शिंदेंसह अनेकांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही या प्रकरणी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली। राज ठाकरेंच्या भेटीनंतर सयाजी शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला। त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला, त्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो। तपोवनातील झाडे कशी वाचली पाहिजेत यावर त्यांच्याशी चर्चा झाली। भविष्यातही अशी झाडे वाचावीत यावरही त्यांच्यासोबत उहापोह झाला। या प्रकरणी झाडे इकडून तिकडे लावण्याने काही होत नाही। 15 फुटी झाडे लावण्याचा मुद्दा तर निव्वळ मजाक आहे। ज्या जागी झाडे आलीच नाहीत त्या ठिकाणी ही झाडे कशी येतील? तिथे मातीच तशी नसेल, पाणीही नसेल, त्यामुळे आहे ती झाडे कशाला तोडायची? सरकारने आहे ती झाडे तोडू नयेत। कुंभमेळा झाला पाहिजे, परंपरेनुसार सर्व काही झालं पाहिजे, आमचा त्याला विरोध नाही। आम्ही त्याचा आदरच करतो, पण ही नवीन झाडांच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये। महाराष्ट्रातील वनराई, देवराई कशी टिकली पाहिजे, फुलली पाहिजे, नवीन कशी तयार झाली पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे असंही ते म्हणाले। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीवेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही हजर होत्या। यावेळी त्यांच्यात कोणती चर्चा झाली त्याचा तपशील मिळाला नाही, पण ही भेट मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अवतीभोवती फिरणारी होती असा दावा सूत्रांनी केलाय। नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली।
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आजचे कामकाज स्थगित झाले. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारही हजर होते. या चौघात यावेळी काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही, पण सूत्रांनी त्यांच्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि तत्सम मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा केलाय. पत्रकारांनी या भेटीविषयी धनंजय मुंडे यांना छेडलं असता त्यांनी आपण आपल्या मतदारसंघातील कामांविषयी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं सांगितलं. मी 1,40,000 मतांनी निवडून आलोय. माझी काही जबाबदारी आहे की नाही, बीडच्या संदर्भातील काही कामं होतं, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. आता आशा करतो की कामं लवकर होतील असं ते म्हणाले. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारलं असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी मनोज जरांगे यांच्या आरोपांवर बोलणार नाही. या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. मागील 1 वर्षापासून मला टार्गेट केलं जात आहे. का करण्यात येत आहे याचा विचार पत्रकारांनी करायला हवा असं ते म्हणाले. मुंडवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या एका निलंबित तहसीलदाराने आपल्या कुटुंबियांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरूपात भरली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख कशी आली असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हा सरळ मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार असल्याचं ते म्हणालेत. पुण्यातील मुंडवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले. त्यांच्या अमेडिया कंपनीवर 1800 कोटींची महारवतनाची जमीन अवघ्या 300 कोटीत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही जमीन अमेडियाला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी नामक महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरूपात भरल्याचं समोर आलं आहे. विजय कुंभार यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे हा मुद्दा उजेडात आणला आहे. मुंडवा जमीन घोटाळ्यातील आरोपी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी कुटुंबियांची पतसंस्थेची थकबाकी 85.50 लाख रुपये रोख भरले. मुंडवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून हा सरळ भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार दिसतो. ED आणि सरकारने तात्काळ चौकशी करून दोषींना अटक करावी असंही ते म्हणालेत. कुंभार यांनी या प्रकरणी अंजली दमानियांसोबत प्रशासनाला एक निवेदन दिलं आहे. त्यात त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ 3-4 दिवसांचं अधिवेशन व्हायचं असं सांगत त्यांची मागणी टोलवून लावली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अल्प अधिवेशनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे एकत्रीकरण झाल्यानंतर नागपुरात किमान 2 महिन्यांचे अधिवेशन व्हावं असं निश्चित करण्यात आलं. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना 1 महिना अधिवेशन चालायचं. ठीक आहे, पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. सरकारला एवढी घाई का आहे असं ते म्हणाले. पटोलेंनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचे असल्याने ते विदर्भ करारानुसार व्हावे अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार हे ठीक आहे, पण तुम्ही असा संदेश पाठवला की आम्ही तिथं या गोष्टींना परवानगी दिली होती. आम्ही तिथं आमचं मत मांडलं होतं. आम्ही 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन व्हावं असा आग्रह धरला होता. अधिवेशनाचा कालावधी एखाद्या आठवड्याने वाढवण्याची आमची मागणी होती. निर्णय झाला ठीक आहे, पण तुम्ही आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण करू नका असं भास्कर जाधव म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेचं पेव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फुटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्द्याला हवा देत शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे गटाने त्यांच्याकडे केवळ 20 आमदार राहिल्याची आठवण करून देत त्यांचा हल्ला परतवून लावला.
आदित्य ठाकरे यांनी नको त्या विषयाला हात घालू नये, आपली ताकद नाही त्या विषयात बोलू नये असं शिंदे गटाने म्हटलं आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा आतापर्यंत अनेकदा फेटाळली आहे, पण या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. त्यातच आता शिंदे गटाचे 20हून अधिक आमदार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे शिंदे गटात खळबळ माजली असताना आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घातला आहे. पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ही पेरलेली बातमी असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं स्पष्ट केलं. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतंही तथ्य नाही, ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकलं आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेते पद मिळाले तर 2019मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल असं ते म्हणालेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. विरोधकांनी सरकारवर हे पद हेतुपुरस्पर रिक्त ठेवण्याचा आरोप केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेते पद निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही तर विधिमंडळाचे अध्यक्ष आणि सभापतींकडे असल्याचं सांगत हा आरोप फेटाळून लावलाय. काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचं नाव पुढं केलंय, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण आज अचानक राजकीय वर्तुळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भास्कर जाधव दुखावले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी आदित्य यांच्या नावाला विरोध दर्शवलाय. ते याविषयी बोलताना म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद सोपवणे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखे झालं. सरकार बनवताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की मला तुमच्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री करायचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव सुचवलं. ते स्वतः मुख्यमंत्री झालं. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलालाही कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी पुढं येत असेल तर 2019मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल असं ते म्हणाले. पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावरून आता राजकारण तापलं असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी दमानिया यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. अंजली दमानिया या सुपारी घेऊन काम करत असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करणाऱ्या मास्टरमाइंडच्या इशाऱ्यावर चालत आहेत असा गंभीर आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. नागपूर येथील विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना अनिल पाटील यांनी दमानियांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं. आमच्या नेत्याचा राजीनामा मागणाऱ्या अंजली दमानिया या कोण, त्यांना हा अधिकार कोणी दिला असा सवाल पाटील यांनी केला. कधी अजित पवार तर कधी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायचे. ज्यांची सुपारी घेतली असेल त्यांचा राजीनामा मागायचा हाच यांचा उद्योग आहे अशी तिखट टीका पाटील यांनी केली आहे. पार्थ पवार यांच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की या प्रकरणात 2 समित्या नेमण्यात आल्या आहेत. चौकशी सुरू असून कारवाई देखील झालेली आहे. इतकं सगळं केल्यानंतर केवळ अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं बदनाम करता येईल याची सुपारी अंजली दमानिया यांना दिलेली आहे. त्या सुपारीला सोडून समाजकार्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा खोचक टोला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी अंजली दमानिया यांना लगावला. अंजली दमानिया या स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्या दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्याने चालत आहेत असा दावा पाटील यांनी केला. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यांना ॲलर्जी किंवा भीती वाटते असा कुणीतरी मास्टरमाइंड यामागे आहे. हा मास्टरमाइंड कोण हे शोधणं गरजेचं असून तो लवकरच जनतेसमोर उघडा पडेल असंही अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.